मुलांसोबत कसं वागलं पाहिजे आणि ते काहीतरी बोलल्यावर आम्ही कसं रिॲक्शन द्यायला पाहिजे. आई बाप पण शिवाय या जगात कुणालाच वाटत नाही आपलं चांगलं. तू ठरव तुझ्या आयुष्यात तुला कुणाची मदत घेऊन आळी म्हणून जगायचंय का स्वतःचं कवच स्वतः थोडं फुलपाखरू म्हणून जगायचं उडायचं. आम्ही काय करायचं हे आम्हाला कळत नाही, कन्फ्युजन होतं पुढे जाऊन काय करायचं. मेंदू इथं राहिलाच नाही, मेंदू बोटात आला. मग शिक्षणाला काय म्हणले सगळ्यांनी वाघिणीचं दूध. हा मग ते म्हणते हे वाघिणीचं दूध प्यायला आणि इकडे पाणी प्यायला लागले. डिप्रेशन म्हणजे नेमकं काय असतं? डिप्रेशन म्हणजे असा एक शब्द की ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, आपल्याला उगाच बोलत. माझं पोरग 6 वर्षाचं आणि ते मला गेल्या आठवड्यात म्हणलं बाबा मला जरा बोर झालंय. मला आम्हाला 10वी पर्यंत कळलं नाही बोर कसं होते. आपले आई वडिलांसोबत आपला संवाद असताना आपल्याला दुसऱ्याकडून मोटिवेशनची गरज का पडते. एकही माणूस नुसतं वाचून जगात मोठा झाला आणि जगात असा एकही माणूस नाही की जो न वाचता यशस्वी झाला. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं दादाच्या शाळा प्रस्तुत बालवाणीमध्ये. मी रेणुका मारुती पंधरी, दादाच्या शाळेतील विद्यार्थिनी, घेऊन येत आहे एक अनोखा मंच जिथे आम्ही विचारतो आमच्या मनातील प्रश्न आणि आपल्याला उत्तर देतात अनुभवी पाहुणे. तुमच्याही आयुष्यात कधी असं वाटलं का की पुढे काय करायचं? आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना ज्यांनी हाच प्रश्न स्वतःला विचारला आणि उत्तरही स्वतःच शोधलं. ते म्हणजे शरद तांदळे सर. एका छोट्या गावातून आलेले हे व्यक्ती ज्यांनी बांधकाम क्षेत्रातून सुरुवात केली आणि तंत्रज्ञानाच्या जगात स्वतःचं नाव कमवलं. एवढंच नाही बरं का, तर इंग्लंडच्या राजपुत्राकडून द यंग ऑन्ट्रप्रेन्योर ऑफ द इयर हा सन्मान मिळवणारे हे तरुण आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांचा प्रवास म्हणजे जिद्द आणि स्वप्न याचं परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर जास्त वेळ न घालवता जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शरद तांदळे सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे दादाच्या शाळा प्रस्तुत बालवाणीमध्ये. धन्यवाद. मला खरं तर आज खूप छान वाटतं की मी बालवाणीच्या पॉडकास्टमध्ये आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कळालं की रेणुका हा पॉडकास्ट घेणार आहे. तर म्हणलं बरं झालं आपला नंबर पहिला लागला, कारण माणसं नंतर मोठी झाल्यावर भेटत नाही. तू मला पहिल्यांदाच भेटलीस त्यामुळं दादाची शाळा आणि बालवाणीचं आणि तुझं खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू सर. सर तुम्हाला आठवतंय का आपण आपली आज तिसऱ्यांदा भेट आहे. हो. पहिल्यांदा आपण भेटलो होतो ट्रेन मध्ये दिल्लीकडे जाताना आणि त्यावेळेस आपण खूप सारे गप्पा मारल्या होत्या आणि खूप तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं होतं. आणि दुसऱ्यांदा तुम्ही आलतात जेव्हा दादाच्या शाळेचं छायाचित्र प्रदर्शन होतं त्यावेळेस आलता तुम्ही. आणि तिसऱ्या वेळ म्हणजे आपण एकाच मंचावर आज गप्पा मारणार आहोत. बघ ना किती लकी आहे मी. सर आम्ही लकी आहे कारण तुमचा वेळ आम्हाला भेटला. सर तुम्ही म्हणजे आजपर्यंत मी जेवढं तुम्हाला भेटले आणि पाहिलं तेवढं तर असं समजलं तुम्ही खूप मस्ती करता. खूप मस्ती करता. आणि मला हे प्रश्न पडतो की जर आता तुम्ही इतका मस्ती करताय तर तुमच्या बालपणामध्ये तुम्ही किती मस्ती केला असाल ना. आणि त्यात तुमचे आई बाबा दोघेही शिक्षक होते आणि जर तुम्ही मस्ती केला किंवा वेळेवर अभ्यास नाही केला तर ते तुम्हाला कोणती शिक्षा द्यायची? पहिले तर मी लई मस्ती केलेला माणूस आहे बहुतेक, पण आमच्या वेळेस त्यावेळेस मस्ती चांगली होती मला असं वाटतं. आता पोरं काय मस्ती करते सांग बरं. कुठं मोबाईलवर बस, आम्ही कुठं जाबू चोरायला जा, कुठं बोरं चोरायला जा. बरं आता कसं होतं की मुलाला मारलं पण किंवा लागलं तर आई वडिलांना माहित होतं. आमच्या त्यावेळेस उलट होतं, लागल्यावर सांगायचं नाही आणि कोणाला कळू द्यायचं नाही. तर मस्ती खूप केली आणि विशेष म्हणजे माझ्या वडिलांचा स्वभाव कळला. म्हणजे काय होतं त्याला एक कारण होतं की मी जिथून आलो सगळा जिल्हा बीड आहे. बीडमध्ये मी एक आमचं गाव आहे शेजारी वंदारवाडी म्हणून. आई वडील शिकलेले, त्यांनी गरिबी पाहिलेली आणि त्यांनी दुष्काळ पाहिलेला आमच्याकडचा. मग त्यावेळेस कसं झालं की ते नुकतेच शिकले, ते शिक्षक झाले. मग त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं असतं ना आपल्या प्रत्येक बापाचं नाहीचं आपल्या पोराबद्दल एक स्वप्न. ते स्वप्न असं होतं की बाबा तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो किंवा तू भारी काहीतरी झाला पाहिजे, आपल्या पाहुण्या रावळ्यात मोठा झाला पाहिजे. तर ह्या राड्यात काय झालं की त्यांनी ते स्वप्न माझ्या अंगावर टाकलं. कसं टाकलं की यार तुला भारी व्हायचं. आणि मग आम्ही त्यावेळेस असं होतं की एकच मार्ग आहे ना यशाचा. कोणता मार्ग आहे? एकच, शिक्षण. लय शिक्षण घेतलंय तर माणूस पुढे जात. मग त्यावेळेस त्यांनी असं झालं की मार्क कमी पडले तर हाणलं वडिलांनी बऱ्याच.
मारलं, पण आपलं कसलं डोकं असते तेव्हा आपल्याला कळत नसतं. आपल्याला आई वडील विलन वाटत असते, हा अरे मारायला ते, आणि ह्यांना काहीच कळत नाही, ह्यांना मोठं झाड दाखवतो. किंवा असं असतं की यांना कळ ना, माझ्या बालमनाला यांनी कुस करून टाकलं, असं आपल्याला काही वाटत असतं. तर त्यावेळेस वडील रागवले, पण एक गोष्टीचा फायदा झाला, त्यांनी जे मारलं शिव्या दिल्या ना मारून अभ्यासाला बसून, बहुतेक मला वाटतं की त्याच्यामुळे माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली. तर आपल्या आई वडिलांनी जर आपल्याला मारलं तर आपण त्यांचा राग नाही धरायचा. तर मी तो राग धरला नाही, बहुतेक त्याच्यामुळं आजही मी मस्ती करू शकतो. आता जसं सांगितलं तुम्ही की आई वडील काय बोलले तर खूप राग येतो आपल्याला. आम्हाला असंच होतं की आई वडील काय बोलले चांगल्यासाठी सांगता हे माहित असते, पण ते सारखं सारखं सांगत असतात ना, आम्हाला चिडचिड वगैरे होते. मुलांसोबत कसं वागलं पाहिजे आणि ते काहीतरी बोलल्यावर आम्ही कसं रिॲक्शन द्यायला पाहिजे त्यांना? सगळ्यात पहिले आपण ह्या चक्कर मध्ये जायलाच नाही पाहिजे पालकांनी कसं वागलं पाहिजे. आपण ह्या चक्कर मध्ये राहायला पाहिजे मी कसं वागलं पाहिजे. त्यांना वागायचं ते वागणारच ना. तू सांग, पालक लोक आई वडील कशामुळे चिडत असतात, काय करणार? आपण काय तेच. कारण की तुला माहिती का, ह्या जगात आपल्याला एक गोष्ट कळाली ना की आईन बाप शिवाय ह्या जगात कुणालाच वाटत नाही आपण चांगलं. आपल्याला आपण लय कुठाने केले, आपण आपल्याला दुःख झालं. समजा आपण आजारी पडलो, समज तू आजारी पडली किंवा मी आजारी पडलो, आणि आम्ही असं करायचो जेव्हा आपण लय आजारी पडतो ना, असं आपल्याला आजार झाला आणि आपण इमॅजिन करायचं असं आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काय इमॅजिन करायचं? हॉस्पिटल. आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आपण डोळे उघडले, डोळे उघडल्यावर जेवढे चेहरे दिसतात ना तेवढे झाले. असं एकदा इमॅजिन करून बघितलं तर आपल्या लक्षात येतं की मी आजारी असल्यावर, मी हॉस्पिटलला असलो, माझे डोळे उघडल्यावर मला माझी आई दिसते, मला माझा बाप दिसतं, मला माझा भाऊ किंवा बहीण दिसते. हे चार लोक जर तिथं बसलेले तर त्यांच्या टेन्शन, चेहऱ्यावर टेन्शन, आई रडती, तर समजायचं हे चारच लोक आपल्याला शेवटपर्यंत. आणि जर हे चार लोक आपल्याला शेवटपर्यंत आहेत, हे चार लोक आपल्या दुःखात सोबत आहेत, हे चार लोक आपल्या संकटात आहेत, तर त्यांना ॲरोगन्सने बोलून त्यांच्याशी भांडणं करून आपण असं काय साध्य करणार? ते म्हणतात ना की स्वामी तिन्ही जगाचा आई म्हणणं वडिलांना भिकारी, तसं नाहीये. मला असं वाटतं की त्यांचा विचार जो करत नाही तोच भिकारी. तर आई वडिलांनी जरी आपल्याला रागवलं, आपल्याला समज त्यांचा स्वभाव खराब आहे, किंवा आपल्या वडिलाचा रागेट आहे, आईचा रागेट आहे, मी म्हणतो जगात दोन तो लोकांना ऍडजस्ट करायचे. ज्याला ते दोन लोक ऍडजस्ट करतात ना, ते बाहेर काय ऍडजस्ट करतात? तर मला असं वाटतं की त्यांना आपण नाही दुखायला पाहिजे. बाकी काय हो, मग बाकी ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ते नाराज नाही ठेवायचे. आणि मला असं वाटतं की सक्सेस आपल्या आई वडील जिवंत असणे सगळ्यात मोठं सक्सेस. आणि नंबर 2 ची गोष्ट आहे, ते आपल्यावर खुश, भले आपण मार्क कमी पडले, आपण फेल्युअर झालो, पण त्यांना माहिती आपण प्रयत्न करतो. हे जर लक्षात आलं तर मला असं वाटतं याच्यासारखा आनंद त्यांना कोणाला नाही. वडिलांना आनंद कशाला, किंवा पैशात आनंद आहे का? नाही. त्यांना आनंद फक्त माझा मुलगा चांगला. आज तुझ्या आईला आनंद आहे की नाही? आहे का नाही? हे आनंदासाठी जगायचं आपण. मग काय आलं लक्षात? सर तुम्ही म्हणजे आता सांगितलं की तुमचे आई वडील असं म्हणायचे की डॉक्टर हो, इंजिनियर हो. आताच्या काळात असं असते की आई म्हणजे काही जण बोलतात की डॉक्टर हो, काही जण म्हणतात पोलीस हो. मग आम्ही काय करायचं हे आम्हाला कळत नाही, कन्फ्युजन होतं पुढे जाऊन काय करायचं. मग तुम्ही कसं ठरवलं की तुम्हाला उद्योजकच व्हायचंय? पहिल्यांदा आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, आपण कितवीला आहे? 7वीला. आपल्या डोक्यात पाहिजे मी 8वीला टॉपर कसं होईल. लय लांबचं लगेच नाही बघायचं. म्हणजे मी पण त्यावेळेस 6वीतून 7वीत जायचे चांगलं, 6वीत चांगले मार्क घेऊ ना. मी काही काही एवढे हुशार लोक पाहतो ना की त्यांचे सक्सेस झाल्यावरची भाषण तयार आहे. त्याची काय की मला कलेक्टर व्हायचं आणि मला राष्ट्रपती आवडते ना, पात्रता आहे का? नाही. त्यासाठी प्रयत्न करतो की नाही. तर मला असं म्हणायचं की मला काय व्हायचंय हे स्वप्न 10वी नंतर बघा. 10वी पर्यंत आपल्या हातात जे टेक्स्ट बुक आहे ते मजबूत व्हावं, आपले मार्क चांगले पडावे. आणि जर त्याच्यात आपल्या लक्षात आलं की नाही यार मला हे अभ्यास जमत नाही, मला चित्रकला जमत, पहिल्यासारखं राहिलं नाही आता की अरे हे काय. आता आपण आमच्या वेळेस असं होतं की माझा एक मित्र डान्स चांगला करायचा, त्याच्या एवढे म्हणायचे हे पागल नाचा व्हायचं म्हणतंय. त्याला कळालंच नाही. आज ते असते तुझी म्हणणं आहे तर तेच असते. त्यांनी हे युट्यूब पोर म्हणल्यासारखं पोर ग्रेट डान्स नाच करत होतं. सांगायचं की आपल्यातले
आपल्याला जे जमतंय ते लवकर कुणाला सांगायचं. का बरं माहिती आहे का की आजही आपल्या सगळ्या अवतीभोवती एकच आहे. आपल्या सगळ्या आई वडिलांना काय वाटत असतं, शिक्षणाला काय म्हणले सगळ्यांनी, वाघिणीचं दूध. हा, मग ते म्हणते हे वाघिणीचं दूध प्यायला आणि इकडे पाणी प्यायला लागले, असा एक समज होतो. मग आपल्याला एक करायचंय की ठीक आहे आई वडील म्हणतात ना मार्क चांगले घ्यायचे, तर त्यांच्यासाठी ते करू, त्याच्यासोबत आपल्याला जे करायचे ते करू. ही डबल कसरत आपल्याला करावं लागेल. आणि मला असं वाटतं की 10वी नंतर, 10वी 11वी नंतर तुम्हाला, आज तुम्ही 5वीलाच ठरवायचं. म्हणजे मी एका ठिकाणी जोक वाचला होता की एक जणांनी लिहिलं होतं, अरे माझं पोरग 2 वर्षाचं आहे, तर मी त्याला काय वाचायला दिलं पाहिजे. मला त्याचं नाही हसू आलं. त्याच्या खाली एक कमेंट होती. ती कमेंट अशी होती की अरे तू लय लेट केला, आमचं पोरग तर 6व्या महिन्यात आहे. मग मी म्हणतो कारण की याच्यात काय झालंय आता, म्हणजे सगळ्यात त्याची कोणी ऐकते पालक, पोरांपेक्षा हे पालकच लय खतरनाक आहे. म्हणजे आणि हे लक्षात कशी घेतं माहिती का, म्हणजे इकडे आहे की नाही माहिती, मराठवाड्यात असे पोरग 11वीला गेलं की आई वडील त्याच्यासोबत जाऊन राहतात कोट्याला. कोट्याला राहा, लातूरला राहा, आणि आई वडीलच परीक्षेला बसले आणि ते इतके डेस्परेट आहे, त्याला 60 मार्क आहेत आयुष्यात आणि त्याला पोराकडून 90% अपेक्षा. पण ह्यानी एक झालंय की जे कोणी पालक ऐकते त्यांना सांगेल की आज कोटामध्ये 5 लाख पोरं अभ्यास करतात आणि ते पोरांना मशीन समजेल. मशीन म्हणजे आपण म्हणतो ना डिव्हाइसला कमांड दिली, डिव्हाइस रिझल्ट. त्यांना एक डिव्हाइस वाटायला ना, आज त्याने डिप्रेशन आणि म्हणजे तू बघ माझं पोरग 6 वर्षाचं, आणि ते मला गेल्या आठवड्यात म्हणलं, गेल्या महिन्यात मला म्हणलं बाबा मला जरा बोर झालंय. मी मला आम्हाला 10वी पर्यंत कळलं नाही बोर कसं होते, आणि ह्याला इतकं लवकर बोर झालंय. म्हणजे ह्या तुम्हाला सगळ्या पोरांना बोर बी लवकर व्हायले. बोर लवकर व्हायला याचं कारण एक आहे की आपण मित्र नातेवाईक यांचा संवाद तोडतोय का. आणि जर आई वडील प्रेशर करत असतील तर मला वाटतं की आपण मुक्तपणे बोलायचं, आणि आपण ह्याचं त्याला नंतर दाखवतो, ह्याचं बघू, आणि आपल्या डोक्यातला कचरा साठवून ठेवला तर ते कचरा ठेवायचंच नाही. आई वडिलांसमोर मोकळं बोलायचं. आणि तुम्ही जर आई वडिलांना पटवून दिलं आई काय कसं येत, आई वडील त्यांनाही वाटतं ना आपल्या पोरांना जे जमतं ते करावं, तर ती संधी मिळते. पण तुम्हाला ती सांगता आलं पाहिजे. तर मी म्हणतो बेधडक बोलायचं, ॲरोगंट नाही बोलायचं, पण मनातलं मोकळं बोलायचं. ते बोललं की मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. शेवटी आई वडील आपल्या सांगतात. खूप छान सर. आता तुम्ही उल्लेख केला की म्हणजे काही मुलं असतात डिप्रेशन मध्ये वगैरे जातात या कारणाने. मग आजकालचे मुलं खूप लवकरच म्हणजे काही प्रॉब्लेम्स आले किंवा काही अपयश आलं तर खचून जातात आणि आत्महत्याचा निर्णय घेतात. तुम्ही त्या आत्महत्या करणाऱ्या मुलांना काय सांगाल? म्हणजे मी म्हणणार इतकेच बोगस आहे तर करा. जो काय सांगायचंय की सगळ्यात महत्वाचं आहे की आपण इतक्या टोकापर्यंत का जातो. पण आत्महत्येचे कारण जर शोधले ना ते लय बोगस आहे. मला ती पोरगी बोलली नाही म्हणून सुसाईड केलं, ह्याला कारण समजायचं. आणि याला दुसरं एक कारण मला महत्वाचं असं वाटतं की आज आपण बघ ना, आज आपण सगळेजण मोबाईलवर आलो आणि सगळ्या जगाने हे मान्य केलं. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची, तुला एक मी अशातच वाचली. एक देश आहे बघ, स्पेन आणि हॉलंड नावाचा एक देश, आणि नॉर्वे हे जगातले सगळ्यात विकसित देश आहेत असं म्हणतात. आणि ह्या देशात नाही का त्यांचे जे 5वी 6वी 4थीच्या जे आपल्या क्लासरूम असतात आपल्या आता देशात चालू झाले डिजिटल क्लासरूम. कम्प्युटर आणायचा, मग ते कम्प्युटरवर भली मोठी स्क्रीन आणायची. मग आपल्याला कोण वाटतं यार मी लय भारी शिकायला लागलो, वाटतं ना. पण ह्या 3-4 देशांनी घरातल्या त्या शाळेमधल्या सगळ्या डिजिटल स्क्रीन काढून टाकल्या. का काढून टाकल्या? त्याचं कारण एक झालं की आम्ही लहानपणी होतो, आम्हाला म्हणायचे सफरचंद, सफरचंद सांगायचे लिह म्हणून. सफरचंदाचं चित्र काढायला आम्हाला सफरचंद इमॅजिन करावं लागायचं, कारण की 4-5 महिन्यापासून पाहिलेलंच नसायचं. मग आम्ही ते इमॅजिन करायचो आणि ते वाकडं तिकडे कसं तरी काढायचो आणि आमच्या मेंदूला ताण द्यायचो. आता काय झालं, डिव्हाइस मुळे असं झालं ना, धबधबा कसा असतो की बघायला जावं लागायचं. आता धबधबा म्हणलं की युट्यूबवर दनादना धबधबे, डायरेक्ट नायगरा सगळं बघताय. म्हणजे सांगायचं एक झालंय की तो जो डिजिटल कंटेंट आपल्यासोबत आलाय ना, त्याने आपला मेंदू स्लो झाला. स्लो म्हणजे मी बऱ्या एका भाषणात असून म्हणलं होतं, मेंदू इथं राहिलाच नाही, मेंदू बोटात आला, बूम, एका मिनिटात फिरते. तर हा जो मेंदू आलाय ना इथं, या मेंदूने काय झालंय, इथलं नियंत्रण तुटलंय. आता मुलं बघ ना, आता बघ आम्ही पण, मी पण स्वतः
पहिले आम्ही 30 मिनिटाचा व्हिडिओ बघायचो, बरोबर आहे का? 40 मिनिटाचा, 3 तासाचा पिक्चर. आता 30 सेकंदाचे रील सुद्धा 30 सेकंद बघणं आहे, इतका मेंदू फास्ट झाला. मग आता ह्या मेंदूला फास्ट झाल्यावर एखाद्याने थोडं जरी काय म्हणलं तर आपल्या मेंदूवर परिणाम होतो. मग आता तुला सांगतो, सगळ्यात मोठी लढाई जर का सोबत असेल, मला असं वाटतं ती सक्सेसची लढाई नाहीच आहे. आता पहिली लढाई जी आहे ना ती मेंटल हेल्थची. मेंटल हेल्थ म्हणजे काय? आपल्या मेंदूला नीट ठेवणे. आणि मग हे नीट ठेवायसाठी काय केलं पाहिजे? तर चांगलं खाल्लं पाहिजे. आता चांगलं खायचं म्हणजे काय, लगेच काजू बदामच खायचे का? नाही, जे घरात आहे तेच खाणे. आणि नंबर 2, चांगल्या लोकांच्या संपर्कात गेलं पाहिजे. आपण चांगलं वाचलं पाहिजे, आपण डिव्हाइस पासून लांब राहिलं पाहिजे. कारण की काही गेम्स, व्हिडिओचे असले गेम, त्या गेम पाहून सुद्धा लोकांनी सुसाईड केल्या पोरांनी. आणि याला सगळ्यात जास्त कारणीभूत एक आहे, म्हणजे मी म्हणतो त्याला आमची पिढी आणि आमच्या वडिलांची पिढी सगळ्यात मोठी कारणीभूत. म्हणजे कशी माहिती आहे का? जुन्या काळात आपला आमचा म्हणजे मराठवाड्यातलं सांगतो, आमच्या मराठवाड्यात कसं होतं की 72ला लय मोठा दुष्काळ पडला. 1972ला आपण होतो ना आता दुष्काळ पडला आहे, तसं 72ला एक दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळात काय झालं, एका माणसाने सुसाईड नाही केली शेतकरी. आता किती सुसाईड होतात शेतकरी? का बरं? उत्पन्न नाही आलं, सुसाईड कर, मुलीचं लग्न, सुसाईड. पण 72च्या दुष्काळात का सुसाईड नाही केलं? त्याचं कारण असं होतं की त्याला लय दुःख झालं, त्याच्याकडे पैसे नसले, त्याचा मामा, काका, आत्या, मावश्या बारदाना सोबत असायचा. म्हणजे माणसं सोबत असल्याने दुःखाचं लागलं. आता काय झालंय, मी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको, माझं टुमदार घर, नाते गोटे, आजी आहे का, आजा आहे का, मामा आहे का, काका आहे का, चुलता आहे. तर आता जे आपल्या सगळ्या नवीन मुलांमध्ये आलंय ना, आपल्याला परत आपल्या आजाचं बघावं लागणार, आपल्या आजाकडे बघावं लागणार. आणि आपल्या आजा जसं वागायचा, नातूगोत सांभाळायचा, पाहुणे रावळे सांभाळायचा, आपले उत्सव सांभाळायचा, त्यांनी ते डायरेक्ट डिप्रेशन येत नव्हतं. आज मॅक्झिमम पोरं आपण एकटे का? आपले नातेगोते जवळ. सगळ्यात मोठी लढाई आपल्याला की आपल्याला आपली कुटुंब व्यवस्था मजबूत करावी लागते. आणि आपल्या आई, वडील, भाऊ यासोबत आपल्याला सारखं बोलावं लागेल. तर जे मुलं हे करतील ते शिकतील पण, आणि त्यांच्या डोक्यात विचारच येणार नाही मला बोर झालंय, मला डिप्रेशन आलंय, मला नैराश्य आलंय. आणि याच्यासाठी आपण जास्तीत जास्त गप्पा मारल्या पाहिजे, मित्र बनवले. तुम्ही आता डिप्रेशन म्हणलं, डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? डिप्रेशन म्हणजे असा एक शब्द की ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, आपल्याला उगाच बोलत. आणि डिप्रेशन म्हणजे असा एक शब्द बोगस. तुला सांगू का, गेल्या 10 वर्षात आपल्या देशात 2-3 शब्द लय बोगस आले. म्हणजे त्यातला पहिला शब्द आहे मोटिवेशन, एकदम दलिंदर शब्द. आणि दुसरा डिप्रेशन. मला कधी इंजिनिअरिंग होस तर कधी मोटिवेशनची गरज पडली नाही, आणि मला कधी डिप्रेशन आलं नाही. मला कळलंच नाही मी कुठं इंजिनिअरिंग मध्ये कसं काय. आणि आता सगळ्यात मोटिवेशन पाहिजे. सूरज खटावकर हे माणूस बघ किती पॉझिटिव्ह. सूरज हे आज तुम्ही बघा की माझा एक व्हिडिओ होता भाषणामध्ये मोटिवेशन रिअल, आणि ते पाहिलं 20 लाख लोकांनी. मला असं भारी वाटलं 8 दिवसात 20 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला. आणि नंतर रात्री म्हणलं 20 लाख लोक डिप्रेशन मध्ये, म्हणजे एवढे लोक भावड हिडायला लागले की त्यांना त्या व्हिडिओची. मी जर कॉलेजला असत तर मी काय बघणार, एखादा रोमॅन्टिक सीन बघ, लईतला एखादा पिक्चर बघ, पोर रात्री तिथे मोटिवेशनचे व्हिडिओ बघायचे. म्हणजे किती शाट आहे. तर मला एक कळतंय की आपले आई वडिलांसोबत आपला संवाद असताना आपल्याला दुसऱ्याकडून मोटिवेशनची गरज का पडली नाही पाहिजे. तिथं पहिलं फेल्युअर. दुसरं फेल्युअर एक आहे की यार मी 7वीला आहे, माझ्या डोक्यात ताण काय पाहिजे, यार गणितात मार्क कमी पडले, इतिहासात पुढच्या वर्षी मला एवढे मार्क घ्यायचे, यार माझ्याकडे पुस्तक नाही, मला पुस्तक कुठून तरी लाटायचे, चोरायचे, कोणाकडून तरी घ्यायचे. मला पेरू खायचे तर मी चोरलेले पेरू आहे, पण जगलो. तर आपण जगणं विसरलो. तर मला असं वाटतं की आपल्याला डिप्रेशन आलंच नाही पाहिजे, आणि शब्द सुद्धा माहित नाही झाला पाहिजे. का? अरे इतके सुंदर डिप्रेशन कुणाला यावं माहिती आहे का? ट्यूमर आहे, ब्रेन ट्यूमर, आणि तुम्ही 4थ्या स्टेजला आहे आणि त्याचं मेडिकल सायन्सला उत्तर नाही, मग डिप्रेशन. कॅन्सरच्या मी 4थ्या-5व्या स्टेजला आहे आणि मला सांगितलं 2 महिन्यात मारायचं, तेव्हा डिप्रेशन. इथं जिवंत असताना काय डिप्रेशन घ्यायचं, हे असं म्हणणार ना, म्हणलं तर माराच तिकडे, मी कशाला ताण घेऊ. तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला किती बी वाईट कंडिशन आली की हसता आलं पाहिजे. आणि हसायचं असं, कारण की लय मित्र पाहिले, मी लोक पाहिले, करोडोनी प्रॉपर्टी आहे, त्यांना हसताच आहे ना,
ती बी डिप्रेशन मध्ये आहे. मला असं वाटलं, मला आधी वाटायचं आया आपल्याकडे नाही का पैसे नाही, दोन डिप्रेशन आहे आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये. आणि नंतर मला एक जर भेटला 1000 करोडची प्रॉपर्टी, ते बी डिप्रेशन. म्हणजे पैसा डिप्रेशनचा काही संबंध नाही. नंतर मला कळालं आपल्याकडे मोबाईल नाही, आयफोन म्हणूनच बोर व्हायला आपल्याला. ज्याच्याकडे 3 आयफोन आहे ते बी डिप्रेशन मध्ये. मग मला डिप्रेशन येत आहे का? तर डिप्रेशन याच्यामुळे येते की आपली क्षमता नसताना आपण अनवॉन्टेड शब्द ऐकतो, अनवॉन्टेड क्षमता नसताना जास्तीची अपेक्षा करतो, मेहनत न करता फुकट मिळवायचा विचार करतो. त्याचा विचार करत 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 आपला मेंदू थकतो आणि म्हणतो जा डिप्रेशन मध्ये. तर आपल्या मेंदूला उत्साहित जर ठेवता आलं तर ते कशातून होणार नाही. गाणे म्हणायचे, मला लई त्रास झाला मी मरतो, कशाला मरतो, पळून जा त्याच्यापेक्षा, पळून जा कोकण फिकन फिरून परत ये. तर मला म्हणायचे की जे कोणी पोर आहे ज्याला वाटतं हे समाज वाईट आहे त्यांनी डायरेक्ट जायचं कर्नाटकात फिरायला, अरुणाचल प्रदेश इकडे फुकट जाता येते ट्रेननी, मरायचे कशासाठी. आणि मी म्हणतो आपण मेल्यावर आई वडील सोडून जगात कोणालाच वाईट वाटणार नाही. आणि जे आपले लोक प्रिय आहेत त्यांना दुःख देण्यासाठी आपण मरायचे कशासाठी. आणि मी म्हणतो आपण जर जिवंत राहिलो तर काय सांगताय उद्या चांगला दिवस आहे. आणि जगात मी लय सक्सेस स्टोऱ्या वाचल्या बघ, मी खुश कशामुळे झालो, मी इतक्या स्टोऱ्या वाचल्या, इतके बंडल लोक, इतक्या हजारो चुका करून जिवंत आहे. म्हणलं आपण तर तेवढं वाटलं झालं नाही आपलं. तर पहिल्यांदा एक विचार करायचा की लय नालायक लोक जगात जिवंत. आपलं काय, आपण तेवढे नालायक नाही, आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. हे आपल्या डोक्यात बसले की काही विचार नाही करायचा, ते शब्द डिलीट करून लागेल. तुम्हाला शाळेच्या आयुष्यात कोणते मॅडम आवडायचे का? इतका फॉरवर्ड नव्हतो मी, मुली आवडायच्या. पर्टिक्युलर एक नाही आवडली, असं बाहेर गेली आवडायची, ही चांगली प्रपोज वगैरे मारलं? नाही आवडायची, पुढे गेले दुसरी आवडायची. तर प्रपोज एकदा ग्रुपने मारलो होता आम्ही, 5-6 जण मिळून गेलो प्रपोज करायला. नंतर मग तीच भाऊ आला, मग काय त्याने आम्हाला दम दिला, आम्ही त्याला दम दिला, कळालंच नाही काय. तर तसले काय एक तर आमचं बीड लय घाण आहे शहर, असं पुरीकडे पाहणं पिणं म्हणजे असं डायरेक्ट अपमान वाटायचा लय. एक तर अपमान आणि गिल्ट. आणि आवडायच्या लय पुरी आवडायच्या, पण ह्या पुरी सगळ्या बीडमधल्या होत्या लोकल. आम्हाला आवडायची ऐश्वर्या नाही, लोकल आयटमच नव्हतं ना, आणि तिथपर्यंत तरी पोहोचू शकलो नाही. त्यामुळे ते त्याचा काय एवढा वेळ, हा भांडणं धिंगाणा खेळणं याच्यात कुठे वेळ गेला. मग तुमच्या मित्रांसोबतचा एखादा किस्सा आहे का जो आजही आठवल्यावर तुम्हाला खूप हसू येतं? इतका खतरनाक आहे मी ते सांगूच शकत नाही, ऐकायला आवडेल आम्हाला. नाही, सांगूच शकत नाही. पण असे लय किस्से येतात, म्हणजे असं एक नाही, म्हणजे आम्ही लोक जीवन देत विचार करतो त्यांच्यापर्यंत पोडका जाऊ नये. त्यावेळेस काय झालं माहिती का, उन्हाळा बीडमध्ये उन्हाळा यायचा आणि त्यावेळेस आम्ही बाहेर कचोऱ्या चांगल्या मिळायच्या. आमच्या बीडमध्ये कचोरी चांगली मिळते, भजे पाव चांगले मिळायचे, आणि घरचे पैसे पॉकेट मनी नावाचा आयटमच नव्हता. तर मग ते खायचं तर रोज खायचं ना, मग खायचं आम्ही 4-5 मित्र. मग आम्ही काय कर, कुठं एक दुकान होतं सिमेंटचं, आणि त्या माणसाने नाही का पेप्सी थम्सअपच्या बाटल्या विकायला आणल्या. आम्ही काय करायचो, ते बसायचं आतमध्ये, आम्ही रोज 5 थम्सअपच्या बाटल्या चोरायचो. आणि त्या घराच्या पलीकडे एक घर होतं, आणि ट्रकचे अशा मोठमोठ्या ट्रक होत्या, 4-5 ट्रक होते. तर त्या ट्रकचं तिथं मेंटेनन्स व्हायचं. मग ते ट्रकचे पाटे काढायचे आणि तिथे खराब पाटे काढायचे. त्यावेळेस काहीतरी 5 रुपये किलो लोखंड होतं. आम्ही ते लोखंड चोरायचो, त्या थम्सअपच्या बाटल्या चोरायचो. आमच्या बीडच्या बाहेर थोडं बोराचे झाड होतं, बोराच्या झाडाखाली बसायचं आणि त्याचे कचोरे आणून खायचे. त्यावेळेस ते कळत नव्हतं ही चोरी आहे म्हणून. त्यावेळेस त्याला आम्ही ढापणं म्हणायचो. चोरी आणि ढापण्यात फरक असतो. तर स्वतःला ग्लोरीफाय करायचं ना, ते चोरी नाही ते ढापले आपण. ते केलं आणि एकदा आम्हाला पकडलं तर वडिलांना लय मारलं होतं मला. मग तेव्हापासून म्हणलं यार हे करायचं नको. पण माझे जेवढे काही मित्र आहेत, म्हणजे त्यांचे नाव आता ते चांगल्या पोस्टला आहेत, पण पिण्या देव्या बी असेच मित्र आहेत, हे आम्ही सगळ्यांनी लय ठिकाणा केलेला आहे. म्हणजे सांगता येत नाही, विचार करतो. कारण की आता मी जरा इज्जतदार आहे, मग ते परत जाऊन जरा. तुम्ही तुमच्या मुलांना पॉकेट मनी देता का दररोज, म्हणजे महिन्याला?
महिन्याला का नाही, जे मला नाही मिळालं ते मी मुलाला देणार. म्हणजे ऑलरेडी देऊन ठेवलं एवढं की आता काय मागणार. पॉकेट मनी अजून ते लहान आहेत, अजून नाही मागत. लोक मागितल्यावर द्यावंच लागते ना. मध्यमवर्गीय पालक लई नालायक पालक असतो, द्यावंच लागते. किती देतात त्यांना? अजून नाही देत रे, देईल भविष्यात, लहान आहे. तुम्ही म्हणजे ऑन्टरप्रेनर बनायचा हा विचार कसा आला तुमच्या डोक्यात? हा. ज्याला काही जमत नाही ते धंद्यात येतात. मी चुकून आलेलो आहे. चुकून म्हणजे लय चुकून आलेलं आहे. झालं काय की मी सांगतो याच्यात की काय झालं. मी मग काय सांगितलं नाही का, 8वीत कसा गेलो 7वी पास झालो. 10वीत का आलो तर 9वी पास झालो. 10वीतून 11वीला सायन्स काय घेतलं तर सगळ्यात हुशार वाटावं. सायन्स घेतल्यावर 12वीला मार्क पडले 96%. मला तर किती हुशार असेल मी. बीडला चिठ्ठ्यातले चालायचं. मला त्यावेळेस कळालं की मला पाहून लिहिता येते. आणि आम्हाला लोक सांगायचे मित्र सिनियर बीडला लय थिअरी लय पाहून लिहिता येते, मॅथमॅटिक्स जमत नाही. ते काय पाहून जमत नाही, लिहावंच लागतं. मग मी काय केलं, 12वीला गेलो. माझं गणित पहिल्यापासून चांगलं होतं. कारण कारण वडिलांचं, वडील माझे गणिताचे शिक्षक होते. मग ते घरात गणित शिकवायचे बघायचं काम. मी 12वीला फक्त मॅथमॅटिक्सचा अभ्यास केला आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या फॉर्म्युलाच बाकीच केलं. आणि मग पेपरला गेलो की पहिले मी फॉर्म्युले आणि मॅथमॅटिक्स सोडायचो आणि नंतर हेच बघ त्याचं बघ फुल थेरी लिहायची. तर त्यात जरा मार्क लय पडले. मार्क पडले तर मला असं वाटायला लागलं मी लय हुशार. मलाच सोडून आमच्या घरच्याला वाटायला लय हुशार आहे, मित्राला वाटायला लय हुशार. पण मला आतून माहित होतं म्हणजे कातडं घातलं होतं वाघाशी. पण ते कोणाला सांगितलं नाही मला. मग मला सगळे म्हणले अरे तू एवढा हुशार आहेस तर तू MBBS का नाही करत. मला वाटलं करू. म्हणलं बघू, मला डॉक्टर व्हायची इच्छा आहे. माझं बॅडलं का झालं की त्यावेळेस आली CET MBBS माझ्याच वर्षी आले ती. आणि आली मला मार्कच पडले मायनस मध्ये. मग मी लगेच दुसऱ्या दिवशी चालू केलं, मला मेडिकल सायन्स मध्ये इंटरेस्ट नाही, मला इंजिनियर वर्ल्ड. माणूस किती डामचा असतो. बदललो आणि घेतलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन. बरं इंजिनिअरिंग तर नीट कुठे इथे गेलो तर मग असं म्हणा इंजिनियर मेक्स द वर्ल्ड. आणि आम्हाला आमच्या वर्ल्डचा मेळ लागा ना. नेमकं आलो कसं गेलं. पहिलं वर्ष मजेत गेलं. आणि पहिल्या वर्षी मी 3 सब्जेक्टला नापास झालो. KT लागली मला. आणि त्यावेळेस मी गावाकडे गेलो तर गावातले 2-4 शहाणे माणसं असतात ना, त्यांना वाटतं शरद लय हुशार आहे. ते माझ्याकडे आले, म्हणले शरद माझा मुलगा 10वीला त्याने पुढे काय केलं पाहिजे. मलाच वेळ नाही, मी इथं आलो मला जमणार नाही. पण त्यावेळेस मला रिअलायझेशन एक गोष्ट झाली. महत्वाचं काय माहिती आहे का, आयुष्यात 2 गोष्टी लय महत्वाच्या. रिअलायझेशन होणं म्हणजे काय, कळणं आपल्याला यार आपली अवकात काय. मला त्यावेळेस कळालं की माझी अवकात नव्हती इंजिनिअरिंग करायची. मला त्यावेळेस माझा बुरखा फाटला. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात तो बुरखा पहिले फाटला पाहिजे. कोणता, मी लय भारी, मी लय हुशार. आणि फुकट मिळालेले मार्क, फुकट मिळालेले यश, चोरीनं मिळालेले यश हे आयुष्यात तुम्हाला पुढचे 5 ते 6 वर्ष अपयश देतं. मग जर भविष्यात आपल्याला अपयश पाहिजे नसेल आणि तो भंगार शब्द आयुष्यात नसेल पाहिजे, डिप्रेशन, तर आपण स्वतःशी तरी मिनिमम प्रामाणिक पाहिजे. आपले महापुरुष सांगतात ना, स्वतःशी प्रामाणिक राहा. तर मला ते कळालंच नाही. मी डायलेम्यात होतो. आणि मला पहिल्यांदा कळालं की आपली लेवल काय. ज्यावेळेस मला लेवल कळाली बहुतेक तेव्हापासून मला पुढचे रस्ते कळाले. आणि डिग्री चांगली नसल्यामुळे चांगली नोकरी लागली नाही. अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे MPSCत लक्ष लागलं नाही. इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं नसल्यामुळं मी CETची MBAची एक्झाम चांगल्या दिल्या नाही. आणि ह्या सगळ्या वाईट गोष्टी मी माझ्यात होत्या. पण मी नाव ठेवायचो समाजाला. मी टार्गेट दरवेळेस याकडे ठेवायचो. अरे तुला मार्क कमी पडले, त्यावेळेस माझी तब्येतच खराब. म्हणजे मी काहीतरी कारण शोधायचो. आयुष्यात अपयश कोणाला येतं माहिती का, सारखं जो कारण शोधायचं. आणि मी लय दिवस घातले कारण शोधायचं. म्हणजे सगळ्यात बेकार कारण तर तुला सांगतो, हसू येतं मला. लास्टला सगळीकडे फेल झालो ना. जॉब नाही, काय नाही 2-3 महिने डिप्रेशन सो कॉल्ड. आणि माझ्या आई वडिलांना त्यावेळेस त्रास होत असतो. आणि आपण सगळ्यात जास्त त्यांच्यावर चिडत असतो. मला आईचा फोन आला, काय झालं बाबा तुला.
म्हणलं हे समाज फार वाईट, माझ्यावर फार अन्याय झालेला आहे. असं झालंय तर झालंय, कंपनी वाईट आहे, हे वाईट आहे, मित्र वाईट आहे, सगळं वाईट आहे, आणि चांगलं कोण आहे मी एकटा. प्रत्येकाला असं वाटत असतं मी चांगला आहे. तर मग माझी आई म्हणली ये बाबा पुण्याला ये, बीडला आहे, गावाकडे गेलो. त्यावेळेस मग आई म्हणली तो नाही का नशिबातच त्रास आहे. मग नशिबातून त्रासात बाहेर कोण काढे, पत्रिका, जन्मपत्रिका. मग आई म्हणली चला आपण जाऊ एका बुवाकडं, त्यांना ज्योतिष कळतंय आणि ती तुझी पत्रिका सांगते. त्याने घेतली मग पत्रिका हातात, पाहिजे अरे म्हणला 7.5 पत्रिकेत. मी लगेच मोजायला सुरुवात केली. इंजिनिअरिंगचे 6, डिग्री 4 वर्ष, 2 नापास. मग ते 6 पकडायचे, हे 1.5 वर्ष बोंबलत फिरलं. म्हणलं आता हे एंडकडे असं. नाही नाही, लास्ट महिन्यात सुरू झाली. आणि पण तेव्हा मी खुश झालो नाही. तोपर्यंत मला वाटायचं मीच नालायक. मला त्या पत्रिकेमुळे कळालं की नालायक ते ग्रह आहे, त्यांनी वाईट काळ आणलेला आहे. मी असं काय, मी तर फेल, मी तर चांगलाच होतो. आणि मग ते मला तुम्हाला लई त्रास झालेला आहे 10 वर्ष. मग त्यांनी मला अंगठी दिली घालायला. मग मी अंगठी घातली. मग मी पूजा केली काळ सर्पशांती. तिथं माझ्या लक्षात नाही ती पूजा चालू. मी नुसतं ह्या चक्करमध्ये बाबा, मला आधी वाटायचं मीच लई डिप्रेशन मध्ये. नाशिकला गेलो, त्या पूजेला बसल्यावर मला कळालं माझ्यासारखे 100 येते. आणि बरेच जण असे भेटले, मला बरं वाटलं. आणि मला तिथं मग मी पुण्यात आलो, हातात अंगठी घ्या. लोक सांगतात ना गंडे दोरे अंगठ्या, देवाच्या मागे जा, देवाची पूजा केली, सगळं होतं. असले काही होत नाही. आपल्याला स्वतःची लढाईची डायरेक्शन फायनल कळाली आहे. आणि डायरेक्शन बऱ्याचदा कळत नाही, चुकती सुद्धा 5-50 वेळेस. आणि चुकत नाही ती डायरेक्शनच नाही म्हणतात. चुकली पाहिजे, प्रयोग केले पाहिजे. तर ती चुकली आणि मला रस्ता सापडला. आणि तो असा सापडला की मला खरं राजकारणात जायचं. भ्रम असतो प्रत्येकाचा, असं मला भ्रम होता. ते वडिलांनी उतरला आणि शेवटी जगायला साधनच पाहिजे म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरशिप पासून सुरुवात केली. आंतरप्रिनर शब्द तर लय लेट आला, मला अजून कळत नाही. ते आय नंतर ई लिहायचं की एन लिहायचं की पी लिहायचं, आर नंतर यू लिहायचं, म्हणजे आंतरप्रिनर शब्द लय अवघड आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्शन मध्ये राईट असलं तर तुम्हाला मार्ग भेटत चालतात, लोक भेटत चालतात. तसं भेटत. तुम्ही कधी आईचा झाडूने मार खाल्ला का? बुटाने खाल्ला, झाडू तर काय. वडिलांनी लय मारलेले मला, आईने नाही मारलेलं. कारण आईला आपलं बाबाच वाटत असतो, बाप लय खतरनाक असतो. पण आता लय प्रॉब्लेम झाला. आता आपण 2025 मध्ये आता बाप झालाय, आई नाही झाली बाप. तर त्यावेळेस आमच्या वडिलांनी मारलं, वडिलांची दहशत होती. आणि तुला सांगू का, आता असं वाटतं की आज बाप जिवंत पाहिजे होता, त्याने आणायला पाहिजे, पण आज तो जिवंत नाही. तर आपल्या आई वडिलांनी आपल्याला मारलं तर ते पचवायची ताकद पाहिजे. सगळं दुःख असतं की ते नसणं. आणि मला 2011 माझे वडील वारले. त्याच्या आधी मला त्यांनी एकदा ग्लास फेकून मार, म्हणजे आठवलेला असा, ग्लास फेकून मार, चप्पल टाकून मार, काठीने मार. आणि बहुतेक त्या मारामुळं मी फार वाया नाही गेलो. म्हणजे आज असं म्हणता येईल की माझे वडील कडक होते एका डायरेक्शन मध्ये, म्हणून मी जरा वाचलो. आणि हे सगळं क्रेडिट त्यांना. पण 2011 वडील वारले. मला 2013 अवॉर्ड मिळाला. माझं पुस्तक 2015 नंतर आलं, भाषण 15 नंतर झाले. सो कॉल्ड ज्याला आपण सक्सेस स्टोरीचे भाषण म्हणून, इन्स्पिरेशनल भाषण, ते व्हायरल झालं, माझं नाव झालं. पण आज ते हे सगळं बघायला बापच जिवंत नाही, मग ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या. त्यामुळं जर आपल्याला आपले आई वडील आता मारत असले, त्यांचा राग धरून त्याचे काय करून, मला असं वाटतं की त्यांना दुखवून नाही पाहिजे. कारण की ते आहेत याच्यासारखं मोठं सक्सेस आहे. म्हणून त्यांचा मार असेल, त्यांच्या शिव्या असतील, त्यांचं रागावणं असेल, हे आपल्याला सहज घेता आलं पाहिजे. म्हणजे मला आता एकदम वडिलांनी मारलेलं आठवण्यापेक्षा हे सगळं वडील बघू शकले नाही, ह्याचं दुःख वाटतं. तर ठीक आहे, मारलं पण त्याचा फायदा झाला. अशी एखादी गोष्ट आहे का जी आई बाबांनी तुम्हाला सांगितली आणि ती आजवर तुम्ही पाळता आणि ते तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचे ठरले? अशा खूप गोष्टी आहेत. वडिलांचं एक वाक्य मी मगाशी भाषणात, माझे वडील एक वाक्य सांगायचे, शरद वाचत राहा, जोपर्यंत काही नाही सापडत तोपर्यंत वाचत राहा. मी म्हणायचं कुठून वाचू. वडील म्हणले तर दुकानाच्या पाट्यापासून सुरू कर. पाट्या वाचल्यावर कळेल की कोणत्या एरियात कशाच धंदा आहे. म्हणजे लक्ष्मी रोडला वाचत गेलं तुम्हाला कळणार ही लाईन कपड्याची, ही लाईन सोन्याची. पाट्या वाचत राहा. तिथून शब्द पुढं, पुस्तक, चांदोबा, चंपक, असं तुला वाचलं. पण खरं सांगू का, म्हणजे आयुष्यात ट्रॅक जो मिळाला ना, ते वडिलांचं वाक्य मला नाही वाटत मी मरेपर्यंत विसरलो. काय झालं की एकदा मी वडिलांना लई भांडलो होतो, मला पैसे द्या म्हणून व्यवसाय करायला. ते वडिलांना दिले नाही. मी त्यांना लई छप वाईट बोललो होतो रात्री फोनवर. मी पुण्यात, ते बीडला. त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस वडील रात्री बघ तू, ते सकाळी 5-5:30 माझ्या रूमवर होते. मी त्यांना रात्री 9:30-10 फोन करून बोललो असं.
9:30ला ते तिथून निघले असतील कसे गाडीत आणि ते पुण्यापर्यंत सकाळी 5ला माझ्या रूमवर आले आणि आले आणि माझे वडील कडक होते पण त्यांचे डोळे एकदम भावनिक झाले होते कारण मी खूप भांडलो होतो तेव्हा म्हणजे पैशासाठी म्हणजे जमिनी का आम्हाला पैसे द्या तुम्हाला पोराची काळजी नाही इथपासून म्हणजे आपला जो मेंदू असतो ना कमकुवत मेंदू इथपर्यंत बोलून घेतलं होतं आणि मग वडील मला सकाळी आले मला म्हणले चल खाली जाऊ आपण काहीतरी घेऊ रूमवर आले आणि मला म्हणले शरद एक सांगतो की तू पुण्यात आम्ही तिकडं आणि तू एखादा असं भडभड भडभड वाईट बोलून गेलास म्हणले आम्हाला झोप आली असं आम्ही रात्रीच निघलो म्हणे की तू एवढा का उद्विग्न झालास आणि मला म्हणले तू एक खरं सांग तुम्हाला पैसे मागतोस पण एक शिक्षक एवढे पैसे देऊ शकतो का तर आम्ही नाही देऊ शकत म्हणजे आणि मला त्यावेळेस वडिलांनी एक वाक्य सांगितलं की म्हणले शरद तुला माहिती आहे का की फुलपाखराचा जन्म कसा होतो मी म्हणलं हा लय नॉर्मल आहे म्हणलं एक मातीचा ढिगारा असतो म्हणलं झाडावर आणि त्यात ते मातीचं कवच तोडून ते फुलपाखरू बाहेर येतं मला म्हणलं ते मातीचं कवच कधी तू बाहेरून पुढून पाहिलंस का तर आपण पाहिलेलंच होतं म्हणलं हा त्याच्यातून आळी बाहेर येते आणि म्हणले जर त्या आळीने ते कवच आतून फोडलं पाहिजे म्हणलं फुलपाखरू तर ते म्हणले तू ठरव तुझ्या आयुष्यात तुला कुणाची मदत घेऊन आळी म्हणून जगायचंय का स्वतःचं कवच स्वतः तोडून फुलपाखरू म्हणून जगायचं उडायचं मला लक्षात आलं की वडिलांना नेमकं कुठं सांगायचं मला वडिलांनी त्या दिवशी 20-25 हजार रुपये खिशात दिले म्हणले तू लढ नोकरी कर पण मी काय तुला व्यवसाय करायचं म्हणतो असतो तुला माहिती आहे कशाचं म्हणलं नाही फॅब्रिकेशन माहिती आहे कुठं विकायचं काय विकायचं असं चालता चालता त्यांनी मला 10-12 गोष्टी सांगितल्या मला रिअलाइज बरं माझं नशीब की त्यावेळेस मला वडिलांनी 10 लाख नाही दिले ते जर दिलेलं 100% मी डुबलो असं ते वडिलांचं इन्सिडंट ते वडिलांचं वाक्य मी आता तुला सांगतोय तर मला तो चेहरा ते पर्वतीचं मंदिर आणि त्या पायऱ्या अजून इमेजिन होतं तर आणि त्या काय इमेजिन होत्या बहुतेक त्या डायरेक्शन चेंज झाले आज ते नाहीये तर मी प्रत्येक भाषणा सगळीकडे सांगतो आपल्या आई किंवा वडील दोघांपैकी दोघे जिवंत आहेत सगळ्यात मोठे यश त्यांनाच आपण बाकी सगळे यश येत राहत तुमचे आई बाबा दोघे शिक्षक होते मग तुम्हाला शिक्षक व्हायचा विचार नाही आला का मला असं वाटायचं मिले भारी आणि ज्याच्या एवढे शिक्षक असतात त्यांना शिक्षक बोर वाटत असत तर तसं एक वडील म्हणलं होतं मला त्यावेळेस की डीएड हो शिक्षक हो पण मिळच नव्हतं नेमकं आपल्याला व्हायचंय काय फक्त बीडमधून बाहेर पडायचं होतं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर बरं झालं नाही शिक्षक झालो भंगार शिक्षक झाला असं वाटलं नाही कधी शिक्षक पहिले तर म्हणलं तुला मला नेता व्हावं वाटत होतं काही इमॅजिनेशन असतं आणि आदर्श बदलत होते फिक्स असं काहीच नव्हतं काय व्हायचं त्यामुळे कधी ते वाटलंच नाही तुझ्याकडे आता वेळ आहे जे कोणी पोरं वाचते त्यांना मी सगळ्यांना सांगतो की 8वी 9वी 10वी झाली की ठरवायचं आपल्याला काय व्हायचं आणि ते नाही होता आलं तर वाईट नाही वाटू द्यायचं बहुतेक निसर्गाच्या मनात आपण अजून त्याच्यापेक्षा काहीतरी भारी व्हायचं आला असं आणि दुसरा इन्सिडेंट म्हणशील तर बदलण्याचा तर APJ अब्दुल कलामचं अग्निपंख नावाचं पुस्तक तर ही काही 2-4 पुस्तकं होती ना तरी मला डायरेक्शन चेंज म्हणजे त्यावेळेस वाचले वडिलांनी पुस्तकं वडिलांचं एकच प्लस पॉईंट आता माझ्या त्यांनी मला लई पुस्तकांच्या ह्याच्यात ठेवलं अग्निपंख नावाच्या पुस्तकाने मला स्वप्न म्हणजे काय कळालं आणि विजन म्हणजे आता जाधव सर म्हणे विजन काय असते किंवा तर हे पाटील सर म्हणले विजन आणि स्वप्न आणि ड्रीम्स हे 3-4 पुस्तकं मिळाले इन्स्पिरेशन पुस्तकं म्हणजे सगळ्यात बोगस पुस्तक आहे सेल्फ हेल्प पुस्तकाचं नाव काय असतं आणि आपल्याला मदतीला स्वतःची मदत करायला शिकवणारे पुस्तकं मार्केटमध्ये हे लई वाईट गोष्ट आहे तर स्वतःची हेल्प करण्यासाठी मी त्यावेळेस पण असे इन्स्पिरेशन पुस्तक वाचले श्रीमंत तुम्ही होणारच आणि श्रीमंतीचे रहस्य आणि ते पुस्तक वाचून मला कळालं की ते फक्त लेखकच श्रीमंत झाला असं बाकी त्याला काही कळत नाही तर भ्रामक गोष्टीत न जाता योग्य लोकांच्या संपर्कात आला होतो मला त्याच्यातूनही वेळ वाया गेला चांगले लोक संपर्कात यायला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर ते उद्योजक या प्रवासात तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या असतात मग त्यावर कसं मात केली तुम्ही आता लय अडचणी आल्या होत्या आणि मी फार सकाळी 8 वाजता उपाशी राहायचो असते भागात अडचणी आल्या तर त्याचा फायदा झाला म्हणजे मलाही कळतं की तुम्हाला सक्सेस मिळाला किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळालं पैसे मिळालं मग त्याच्यात तुम्ही किती मेहनत घेतली सांगत कशाला बसली ना त्याचं फळही मिळालं मी म्हणतो अशा लोकांना विचार की लय मेहनत करून काहीच नाही मिळालं तर मला वाटतं ते जास्त ऐकत आहे तर मेहनत केली आणि मला माहिती आहे निसर्ग तुम्ही जितकी मेहनत करता तितकं यश तुम्हाला मिळतं आणि तुम्ही जी मेहनत केली तिचं ग्लॉरिफिकेशन करणं म्हणजे तुम्ही स्वतःला लय ग्रेट समजणं कारण की मी अशातच कुणाच तरी ऐकलं किंवा तुम्ही सगळ्यात उंचीच्या शिखरावर गेलात तर तू कुठल्या तरी एका शिखराच्या बॉटमला तर हा प्रवास आहे करत राहायचं सक्सेस समजायचं नाही आणि अपयशही समजायचं नाही मला त्याचं काही असं वाटत नाही किंवा मी लयच लढलो संघर्ष केला त्याचा फायदा झाला तुम्ही आता सांगितलं कॉन्ट्रॅक्टर होता तुम्ही मग तुम्ही कोणता रोड बांधला आणि तो रोड आता आहे का नाही
हे लय महत्व तुला एवढं कळतं कुठून रे काय करायचं? आणि कॉन्ट्रॅक्टरला तर विचारायचंच नसते ते आहे का म्हणून. पण काय झालं माहिती का, माझा एक प्लस पॉईंट झाला. आता 2 गोष्टी सांगतो लक्षात. एकदा काय झालं, मी जे काही काम केलं म्हणजे PICT कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्या पाठीमागचा ट्रान्सफॉर्मर आहे तुम्ही बसवलाय, ते अजूनही रोडने जाताना दिसतो, म्हणजे मी चांगला कॉन्ट्रॅक्टर. नंबर 2, मी आता याला गेलतो सुखसागर नगर वगैरे एरिया, अंडरग्राऊंडचं केबल झालेले बॉक्स अजूनही तसेच. तर पुणे शहरात फिरतात ते लाल डबे दिसतात, मी लय मोठे बसवले. तर ते म्हणजे इव्हन जनता वसत पासून ते तळजाई झोपडपट्टीपर्यंत ते सगळे मीच बसवले. आणि त्यावेळेस मला असं वाटायचं मी लय भारी कॉन्ट्रॅक्टर, पण जे काम दुसरं कोणी करीत नव्हतं ते मला मिळत, त्यातले पैसे नव्हते, तर ते कामं टिकलेले. आणि रोड म्हणजे तर मी आपले कॉन्क्रीट रोड वगैरे छोटे छोटे बांधले, तर ते अर्धे टिकलेले असतात अर्धे नसते टिकलेले, ते काय मी सांगू शकत. पण एक गोष्ट सांगतो, मी लंडनला जेव्हा गेलो ना त्यावेळेस तिथे एक पत्रकार होता, मला त्याची आठवण झाली तुझ्या, तू काय इंटरनॅशनल लेवलचे प्रश्न विचारते. तर तिथे एक पत्रकार होते, कुणाची, BBC वर्ल्ड. तू तिथपर्यंत पोहोचलीस आता. आणि BBCच्या हेड ऑफिसला मला बोलवलं होतं डिनरला. आणि मग तिथे ती भली मोठी इमारत, आपला आधी दबाव आलेला, तिथे गेलो. त्याचा हेड एडिटर BBC इंडियाचा वर्ल्डचा, डॅम टेमन नाव त्याचं. त्यांच्यापाशी बसलो, ते मला म्हणते, शरद सेम प्रश्न, तू जे कामं केले ते सध्या टिकलेले आणि तुझे काम मिळाले त्यात खरंच किती भ्रष्टाचार होतो, तू किती पैसे कमवले सांग. ऑफ द रेकॉर्ड वरून काय म्हणले ते, ऑफ द रेकॉर्ड सांग, मला जाणून घ्यायचं भारतात भ्रष्टाचार. आता आलं का आपल्या देशाची इज्जत ज्ञानान देणार, देश कळालेला नाही पण इज्जत. मी म्हणलं सर खरं सांगू का, देशातले भ्रष्टाचार आहे माझ्या, असं मी ऐकू नये. आणि ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये पैसे मिळतात असं मी ऐकू नये. आणि कॉन्ट्रॅक्टर लय पैसे आले हे मी ऐकू नये. मी जर स्टार्टिंग फेज मध्ये म्हणून मला चांगलंच काम करावं लागतं. पण ज्यावेळेस मला कळलं की ह्याच्यात असा असा भ्रष्टाचार लय पैसे मिळतात, तुमचं कार्ड द्या म्हणलं, मी त्यावेळेस तुम्हाला फोन केला. तसंच अजूनही सगळे टिकलेले, काही दिवसांनी जर ते खराब झाले वगैरे तर मी तुला फोन करून जर तुम्हाला जेव्हा ऑन्टरप्रेनियर अवॉर्ड साठी तुम्ही सिलेक्ट झाला तेव्हा तुम्हाला तुमचं पहिला रिएक्शन काय होतं? एक तर ते पागल आहे, त्याला कळाला त्याने चुकीचा माणूस दारला. आणि दुसरी रिएक्शन अशी असते की आपलं होत नाही, कारण की तो जवळपास 14-15 राऊंड झाले होते. आणि आपल्याला वाटायचं तिकडे लंडनला पुरस्कार द्यायला म्हणजे इंग्लिश चांगली पाहिजे, आपली नाही म्हणजे आपण कुठेतरी काटणार आहे. पण त्यावेळेस कळालं की आता इंग्लिश आलीच पाहिजे, पण सगळ्यात बेसिक गोष्ट काय की तुमचे फाउंडेशन आणि कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ज्याला लई छान बोलता येते तुला हुशारच असाल असं नसतं, पण तुमचं काम, तुमची डेली काम करायची वृत्ती तुम्हाला कोणी ना कोणी बघत असतं. आपल्याला असं वाटतं ना, अरे मी लय मेहनत की तुम्हाला कोणी बघत, असं नाही, लोक बघत असतात पण ते आपल्या लक्षात येत नाही, पण आपण काम करत राहायचं असतं. त्यांनी मला बघितलं, इंटरव्ह्यू झाले, आणि सगळ्यात पहिले तर काय झालं की ते म्हणले तुमची साईट बघायची. तो आता नाही म्हणले टिकून आहेत का, तर तसंच तुम्ही हे बघितलं मार्केट यार्ड, आपलं मार्केट यार्ड. तर मार्केट यार्डमध्ये जेवढ्या स्ट्रीट लाईट आहेत, 500 स्ट्रीट लाईट खांब रोडच्या मध्ये, आतमध्ये रोड, ते सगळे मी त्यावेळेस लावले होते. आणि त्या पूर्ण मार्केट यार्डचं तो पूर्ण एरिया ते अंडरग्राऊंड पण मीच केलं. अंडरग्राऊंड म्हणजे ओव्हरहेड तारा असतात ना, त्या खाली करून केबल टाकायचे. आणि त्यावेळेस माझं ते काम चालू होतं. आणि आमचं ते काम चालायचं नाईटला, कारण दिवसभर त्या मार्केट यार्डमध्ये ट्रक असतात. तर तिथे ते आले होते, त्यांनी ते बघितलं, ते माझ्या लेबरशी बोलले. लेबरला मी आधी म्हणणार ते आपलं आवडसाठी होणार आहे, पण लय लोड घेऊ नका. तर लेबरने मी ते एकदम चिल मध्ये घेतलं. आम्हाला कुठलंच, कारण मी ह्या चक्कर मध्ये येतो 3ऱ्या-4थ्या राऊंडला आपण उडणार, याला काय घाबरायचे. तर बहुतेक त्याच्यात झाला. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा मी मनात बसायचं किंवा लंडनला जायचं विचार आला, त्यांना तिथं कळालं की काहीच नाही, तर लय गोळगुट म्हटलं आपला. आणि मला माहित होतं की लंडनला जाऊन पण 4-5 इंटरव्ह्यू म्हटलं आपलं सिलेक्शन होणार नाही. तेव्हा मी एकदम चिल मध्ये गेलो. पण आम्ही एकाच चक्कर मध्ये होतो. विमानात पहिल्यांदा बसलो फुकट, भारताच्या बाहेर आलो फुकट, पहिल्यांदा आयुष्यात 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो फुकट, आणि
आणि आपल्याला कुठे आतापर्यंत गावाकडे कुणी इज्जत दिली नाही, ते लोक सरसर म्हणाले. मी त्याच्यातच खुश होतो. आणि आपली बॅग कोण तरी उचलतो ह्याच्या पलीकडे काय आनंद असतो. मी लय एन्जॉय केला. त्यामुळे मला असं वाटलं, म्हणजे मी फक्त याच्यात होतं की इंग्रजांनी कसं काय जगावर राज्य केलं काय माहिती, याला माणसं कळालं. तुम्ही विमानात पहिल्यांदा बसलात तेव्हा तुम्हाला विमानातून खाली बघताना कसं वाटतं? म्हणलं यार आपण उद्या पेपरला नसवा हेडलाईन. जे विमानात पहिल्यांदा बसते त्याला असं वाटतं येत पडतंय. मी घाबरतच गेलो तिथपर्यंत. त्यामुळे लई ते पहिल्या विमानाचा प्रवास काय फार इंथुजियास्टिक नव्हता, पूर्ण घाबरलेला आयटम होता. आणि मी त्यावेळेस मला म्हणायचं की अरे आपल्या त्या मित्राची माफी मागायची राहिली, पडलो पैसे द्यायचे राहिले, माझ्या डोक्यात तेच होतं. आणि उतरलं तेव्हा बरं झालं वाचलो आपण. त्याचं काही फार उत्साही नव्हता तसा. नंतर आता कळाला की पडत नसते. सर तुम्हाला इंग्लंडमध्ये जास्त काय आवडलं? ते माणूस आवडले का त्यांचं कोट आवडलं जास्त? खरं सांगतो तुला, मला बऱ्याच जणांनी नंतर माझ्या घरातल्या मित्रांनी पण काय बघितलं लंडन मध्ये. लंडन आहे बघितला, बंकिंगहॅम पॅलेस बघितलं. पण डोक्यात काय राहिलं माहिती, मला डोक्यात 4-5 गोष्टी आजही लक्षात. पहिली गोष्ट माझ्या डोक्यात एक राहिली, मी जेव्हा प्रिन्स चार्ल्सला भेटलो बकिंगहॅम पॅलेस मध्ये, तो प्रिन्स एका हॉलमधून आला, मी हातात घेतला, माझा तो हसारा फोटो, तो जोक मारला होता. अजूनही लक्षात नाही ते जोक काय. पण झालं काय माहिती का, मला आधी बाहेर सांगितलं होतं पॅलेसच्या बाहेर की प्रिन्स चार्ल्स आले की जाऊन म्हणायचं युअर हायनेस. हा, प्रिन्स आला आणि मला म्हणला हे शरद. म्हणलं हॅलो हाऊ आर यू. आणि ते राजाची काय स्टाईल असते, पहिले काय म्हणायचं युअर हायनेस, झुकायचं. आमची चक्कर मध्येच नाही झुकायचं. आणि ते नेमकं मला असं नव्हतं काय असं त्यांचं काय आपण व्हावं काय असं नव्हतं. मी ते विसरूनच गेलो इंग्लिश नेमकं म्हणायचं काय होतं. पण त्यावेळेस त्या प्रिन्स चार्ल्सने ज्या हातात हात पहिले पुढं केला ना, ती गोष्ट माझ्या फार लक्षात राहिली. आणि मला त्यावेळून एक गोष्ट आला, आपण नाही का असं असतं मी का बोलू पहिले, मी का खाली वाकू, मी का त्याला हात पुढं करू. ह्या मी विचार करत अरे हे प्रिन्स येडे का काय, मी इथून वापस गेलो आता, मी पुन्हा लोक हातात हात देईन का. प्रिन्सचा हात घेतलेला पण मला त्या प्रिन्सचा तो स्वभाव किंवा त्या लोकांचा अप्रोच, भले त्यांनी आपलं राज्य केलं, मला एक लक्षात आलं की त्यांच्या सगळ्यात पहिले नम्रता आहे. आणि त्या नम्रतेने त्यांनी अख्ख्या जगावर राज्य केले. पहिले तर आपल्या भारतात नम्रतेनेच आलेले, नंतर राज्य करते काय. तर एक लक्षात ठेवायचं की मला त्यातून एक कळालं की जर तुम्हाला जग जिंकायचे किंवा शिवाजी महाराज म्हणतात हिंदवी स्वराज्य, आपलं स्वराज्य उभा करायचं, तर आपल्यात पहिला गुण पाहिजे, आपल्यात अनवॉन्टेड आरामच नाही पाहिजे, अशी नम्रता. आणि मला ते लय लक्षात बसलं. त्यांनी काय झालं, मला सगळा डायलमाच गेला निघून अहंकाराचा. दुसरी गोष्ट मला लक्षात आली की ती लोक त्यांच्या देशावर किती प्रेम करतात. मला अजून एक गोष्ट लक्षात आली एक कार्यक्रमामध्ये की त्या लोकांचं हृदय किती मोठं आहे की ते माझ्यासारख्या एका सामान्य वंदरवाडीच्या पोराचं कौतुक करतायत. आपल्याला दुसऱ्याचं कौतुक करायचं म्हणजे जीभ चढवतात, तर आपल्याला एक करावं लागणार आहे की आपल्या लोकांचं कौतुक करावं लागणार. आणि चौथी एक गोष्ट म्हणजे तिसरी चौथी एक गोष्ट लक्षात आली की त्या लोकांचं जे गप्पा होत्या ना, जगातल्या इकॉनॉमीला फरक पाडण्यासाठी हा अवॉर्डचं अरेंजमेंट केलं. ग्लोबल गोल्स हे दिसतं का, ग्लोबल गोल्स तिथे होते आणि त्या ग्लोबल गोल्सचं प्रमोशन चालू होतं. आणि त्यात तो 8 नंबरचा एक गोल आहे बघ, सस्टेनेबल ग्रोथ. आणि ते त्याच्यावर गप्पा मारत होते. मी म्हणलं मी फक्त माझ्याशिवाय इतरांच्या गप्पाच हाणलेल्या नाही, मला पैसे पाहिजेत, मला गाडी पाहिजे, मला हे पाहिजे. आणि ही लोक लोकांचा विचार करतात. मला असं वाटतं की त्या 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या त्या टूरमध्ये म्हणजे सगळ्या लोकांना भेटलो. म्हणजे मी ॲक्सेंचरच्या CEO सोबत गप्पा मारल्या. आणि एकदम बेकार काय झालं पाहिजे, अजून एक गोष्ट सांगतो थांबतो, मी हे कुठं बोललेलं नाही अजून. एकदा त्या ॲक्सेंचर कंपनीने आमच्यासाठी जेवायचा कार्यक्रम ठेवला आणि आम्ही सगळे 8-10 कंटेस्टंट, सगळे भारी भारी लोक, हॉल एकदम चकाचक. आपलं स्वप्न होतं डिग्री झाल्यावर एक सॉफ्टवेअर कोर्स करून ॲक्सेंचरचा जॉब करू आणि आम्हाला तिथे एंट्री. ते सगळे आपल्याला फॅलिसिटेट करायला. माणूस एक असा आपण असे असतो ना की आपलं लक्ष असतं यार ह्या हॉलमध्ये कोण माझ्या कामाचं, आपण त्याकडेच बघत असतो. तर मी तिथे विचार केला की हे ॲक्सेंचरच्या CEO सोबत आपल्याला ओळख. अजून माझं लक्ष कोणाकडं, त्यांच्याकडे. मी त्यांच्याकडेच बघा. माझ्या शेजारी एक लेडीज बसल्या, साधारण 80-85ची असते. ती सुंदर असते तर मी बोलत तरी असतो त्यामध्ये 85च्या. आणि
त्या आम्ही डिनरला सोबत बसलो तर त्यांच्या क्लास पाहिलं पण नाही पाहिलं मला त्यांच्या संग बोलू ह्यांच्या संग बोलू ह्यांच्या संग. आणि मी त्या लोकांकडे बघायला आणि ह्या मला म्हणतात हे शरद आय जस्ट रीड युअर स्टोरी म्हणजे थँक्यू इंटरेस्टच नाही. आणि मग मला कुणीच बोला ना म्हणल्यावर मी बसतो तिथे येऊन परत जेवण बिवून झालं मी त्या मला म्हणल्या आय रीड युअर स्टोरी वेर आर यू फ्रॉम असं तसं. आणि मराठीत त्यांना महाराष्ट्र माहित होता. म्हणलं वा 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 अजिंठा गेलो सगळ्या जगाला माहिती. आणि मग मी म्हणलं मराठी सांगतो तुम्ही काय करता आता मी भारी ना कंटेस्टंट फायनल मध्ये आलो तुम्ही काय करा. मी म्हणले माझे स्टेक होल्डिंग होते म्हणले ऍक्सेंचर मध्ये 18% आणि आता गेल्या 2-3 वर्षात मी 6,500 करोड रुपये अमेरिकेत खर्च केले. म्हणजे बऱ्याचदा आपला स्वभाव इतका नालायक असतो की जोपर्यंत ती ओळख सांगत तोपर्यंत मी तिला बोललो नाही. मला तिथून एक गोष्ट कळाली की न जाने कौन कब कहा कैसे मिल जाए आपण प्रत्येकाशी चांगलं बोलतो. अशी लोक असतात जे आपल्या अवतीभोवती असतात आपल्याला कळत नसतं आणि वर्थ पैशावर नेचर ठरत नसते. आपण प्रत्येकाशी चांगलं वाढलं तर निसर्ग आपल्याला देतो. त्या काही गोष्टी मला कळायला लागतात. तुम्ही रावण या पुस्तक म्हणजे रावण राजा राक्षसांचा हा पुस्तक लिहिला मग तुम्हाला रावणावरच का पुस्तक लिहावंसं वाटलं? त्याचं कारण आहे की वडील मी ते बऱ्याच ठिकाणी बोललोय परत काही डिटेल नाही सांगत पण मी वाचक दगड आहे. वडील माझे वारले ना तर आमच्या घरी गरुड पुराण लावत होतं 13 दिवस आणि ते मोठा मुलगा म्हणून मीच ऐकत. मी त्या महाराजांना लय प्रश्न विचारले त्यांना लय अभ्यास करायचा असेल ना मला श्लोकच पाठ तू पुण्यात जाऊन घ्या. वडिलांचा आत्मा कुठं गेला असं शिष्य होण्यासाठी मी गरुड पुराणापासून सुरुवात केली. मी 18 पुराण वाचले वेद वाचले उपनिषद वाचले त्याचे रूपम वाचले आणि विमानात बसल्यावर माझ्या डोक्यात येत नसतं भारतीय असतो ना आपण आता बीडचा आहे मी शून्याचा शोध बीडच्या आर्यभट्टांनी लावला उगाच गर्व आहे मला. तसंच विमान पहिले तर भारतात उडलं होतं. भारतीय संस्कृतीतला रावणाने विमानात सीतामातेला नेलं होतं. विमान तर आपलंच आहे राईट बंधूंनी चोरलंय असल्या डायलॉग मध्ये म्हणला आपलं विमानशास्त्र वाचायचं राहिले. ज्याने विमान उडेल तर रावण वाचायचं राहिलं आणि वाल्मिकी रामायण वाचायचं. आलो ती वाचला आणि असं डोक्यात आलं की यार चंगेज खानावर पुस्तक आहे औरंगजेबावर पुस्तक आहे भारतीय संस्कृतीतला सगळ्यात मोठा खलनायकावर एखादं पुस्तक असलं तर का होऊ नये. आणि मी तोपर्यंत 10वीचा निबंध इंग्लिश लिहिलेला माणूस नाही पण करून बघू म्हणलं ते झालं. 4 वर्ष लिहिलं लोकांना आवडलं. तर तो पण विषय मला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की मी एक आयुष्यात असं केलं नाही की एखादी आयडिया माझ्या डोक्यात आली ना मग मी सगळं उद्धव झालं तर ते कम्प्लीट करतो. तो एक स्वभाव चांगला आहे का करा म्हणा. तर मला एक गोष्ट कळायची की जे कोणी ऐकते त्यांना सांगतो एखादी गोष्ट आपल्याला वाटली नाही होती तर आपल्या आंतरिक मनाचं ऐकायचं असतं 100%. मला इतक्या लोकांनी डिमोटिवेट केलं तेव्हा अरे पुस्तक कोण वाचतंय कोणी घेतंय का बरं लिहितो काय मिनिमम राम तर लिही रावण लिहायला लागला. माझी आई म्हणायची त्यातलं ते रावण लिहायला त्यातलं ती शनीचं काढ तू शनीदेव कुलदेवता आहे. मग इथपर्यंत झालं आणि पण मला एक कळालं की तुमच्या मनातला जेन्युन आतून वाटतंय आतून लोक काय सांगते सुरत आतून वाटलं की तुम्हाला 100% निसर्ग मदत करतो. पण ते आपल्याला आतून वाटलं मला ते आतून वाटलं होतं म्हणून मी 1.5 वर्ष बिझनेस बंद ठेवला पीक मधला. तर आणि त्याचं फळ मला मिळालं. आतून आपलं अंतर्मन जे म्हणतात मला हे करायचंय बाई मला रांगोळी नीट करताय मी रांगोळी टॉपला जाईल मला व्हिडिओ करता येते मी व्हिडिओ टॉपला जाईल. हे तुमचं आत्मन म्हणत असलं की निसर्ग नाही का ते शाहरुख खान आलं नाही अगर आप सिद्ध काय मला आधी वाटलं ते फिल्मी पण ते खरं आहे. तुम्ही तुमचं न्यू इरा म्हणून पब्लिकेशन हाऊस आहे तिथं म्हणजे तुम्ही फक्त मोठ्यांचंच पुस्तकं लॉन्च करता पब्लिश करता. मग जर कोण म्हणलं तुला मोठ्यांचं करताय माझ्याकडे छोटे आहे ना तसं आता. जर आम्हाला आमच्यासारख्या मुलांना म्हणजे जर मला माझं पुस्तक पब्लिश करायचं असलं तर तुम्ही कराल का? माझा तुला प्रश्न असतो आहे की न्यू इरा कडून तू पुस्तक लिहिशील का? हा लिहिल ना मग करीन. पण सगळ्यात महत्वाचं एक आहे आता एक आपल्या देशातले मोठा प्रॉब्लेम काय पारी काय करायचं ज्या वयात वाचलं पाहिजे त्या वयात लिहिण्याचा विचार यायला ज्या वयात ऐकायचे त्या वयात बोला वाटायला. म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल तर मला तुझं सांगण्यात मला तू स्पष्ट सांग तुझ्या भयंकर पोटेन्शियल आहे काय ते वेस्ट जायचं नाही. पण आता एक लक्षात तुझ्या डोक्यात लिहायचा विचार आला मला असं वाटतं की माझ्याकडून तुला चॅलेंज तू 1000 पुस्तक वाचून दाखव आणि नसले पुस्तकं तर मी तुला देतो.
2 पान वाचायला गेलं तर झोप येते. तू आता विचार कर की 2 पानं वाचताना तुला झोप यायली, तू लिहिलं वाचिन कोण? तरी वाचाल ना, तुम्हाला तर इंटरेस्ट आहे ना. पण ते मी का वाचवतो सगळ्यात महत्वाचं आहे. आता बरेच जण लिहितात, आता तुला सांगतो मी प्रत्येकाला वाटतं. सगळ्यात एक लय महत्वाची गोष्ट आहे भारी का, तू सांग महाराष्ट्रात शिवचरित्रासारखं प्रेरणादायी चरित्र आहे का? हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकात त्यांच्या चरित्रासारखं चरित्र वाचायला आहे का? माऊलींच्या ज्ञानेश्वरी नंतर अध्यात्माच्या पुस्तकांची गरज आहे का? तुकारामांच्या गाथेनंतर श्लोकांची गरज आहे का? हा, नाही. मग हे 4-5 पुस्तकं असताना सुद्धा आपल्याला का लिहावं वाटतं? तुम्हाला पुस्तक का वाचतो आपण? ज्ञानच असतो ना. जर ह्या 5-6 पुस्तकांमध्ये सगळं ज्ञान आहे, का लिहायचं खटाटोप करायचं? तर हे 6 पुस्तकातला सार घेऊन आज काय मला नवीन सांगता येते त्याच्यासाठी पुस्तक लिहायचं असतं. आणि आता जे मी 12व्या वर्षीच लेखक झालो का झाला? तू वाचलंच नाही ना. आजही तू, आपण ह्या 5 लोकांची नावं घेतली का? कारण यांचा एक्सपिरियन्स आहे, यांच्या आयुष्यातला अनुभव आहे यांचं हे, त्यामुळे त्यातून आपल्याला फायदा होईल. तर आता आपलं वय आहे की आपण ह्या सगळ्यांना वाचलं पाहिजे. आणि हे वाचणं आपल्यासोबतचं काम. आणि तुला सांगतो ना, एकही माणूस नुसतं वाचून जगात मोठा झालेला नाही. काय शब्द आहे? एकही माणूस जगात नुसतं किंवा फक्त वाचून मोठा झालेला नाही. आणि जगात असा एकही माणूस नाही की जो न वाचता यशस्वी झाला नाही. आपल्याला वाचणं पण सोबत काम पण करते. तर ही वेळ मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना वाचण्याची. आणि आपण नशीबवान आहे की शिवाजी महाराज मराठी होते, बाबासाहेब आंबेडकर मराठी होते, सावरकर मराठी होते, फुले मराठी होती, सगळी मराठी माणसं आहेत. तर ह्या मराठी माणसांचं चरित्र आपण आता हे वय जे बालवाडीचा कार्यक्रम सांगतो, या सगळ्यांनी आधी हे वाचलं पाहिजे, 5-10 वर्ष काम केलं पाहिजे. त्यातून एक्सपिरियन्स आल्यानंतर माझं पुस्तक यावं. काय यावं? तर मला जे काही अनुभव आले, जे काही दिसले ते नवीन पिढीसाठी मला लिहायचे. ती वेळ येत नाही तोपर्यंत. नक्कीच सर, तुम्ही जे बोललात ते खरंच मनाला भिडलं. हा. मग आजपासून आम्ही वाचायला सुरुवात केली. फक्त एक दिवसात 2च पान, कारण झोप येते. तुला एक गोष्ट सांगू का, मेंदूला सवय लावायची. पहिले 2, 3, 4 वाढत जाते. सर, तुमचं नवीन पुस्तक यायला लागलंय, येणार असं ऐकलं आम्ही, बळी, ज्याचं शीर्षक आहे. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्या पुस्तकात नेमकं काय आहे? त्या पुस्तकात असं आहे की ते वाचून तुम्ही ऐका. आणि ते पुस्तक येणार आहे पुढच्या महिन्यात. आणि बहुतेक त्या पुस्तकापेक्षा, कारण ते पुस्तकावर मी 2-3 पॉडकास्ट करणार आहे, हा विषय नाही का, त्याच्यापेक्षा तू मला सांगा ताई, मला एक पुस्तक लिहायचं, माझा ढाचा रेडी, तू सांग मला, मी ते लिहायला पाहिजे काय? पुस्तकाचं नाव माझ्या डोक्यात आलंय प्रतिज्ञा. पुस्तकाचं नाव काय? प्रतिज्ञा. प्रतिज्ञा. आणि प्रतिज्ञा काय आहे आपली? भारत माझा देश आहे. तर त्या प्रत्येक एका वाक्यावर एक चॅप्टर लिहायचं डोक्यात आलं. आणि त्याच्यातलं ते असं, कारण की मला असं कळतंय की प्रत्येक पुस्तकाच्या 10वी पर्यंतच्या प्रत्येक पानात पहिलं पान प्रतिज्ञा आहे. पण ती तिथं का आली ह्याचं उत्तर कोणालाच माहिती. का आली प्रतिज्ञा? आणि सगळ्यात ते म्हणजे हे मला वाटतं, तुला विचारतोय तर माझ्या असं डोक्यात आलं की भारत माझा देश आहे, त्याला आपला देश का नाही म्हणलं, माझा का म्हणलं? प्रत्येकाचा असतो ना. हा, मग आपला म्हणायचा ना, आपल्या सगळ्याचा भारत माझा देश आहे, भारत आपला देश आहे. अरे पुढचं काय? तर भारत आपला देश आहे. देश म्हणजे काय? परंपरा म्हणजे काय? संस्कृती म्हणजे काय? बंधुत्व म्हणजे काय? मला असं वाटतं की ह्या सगळ्यावर इलॉबरेट करणारं एक 100-125 पानाचं पुस्तक असलं पाहिजे. नक्कीच 100% लिहितो. चालेल. त्या पुस्तकावर तुम्ही म्हणजे तुमच्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे, लेखकांचे वगैरे इंटरव्ह्यू घेता, पॉडकास्ट घेता. मग आज तुम्हाला एक आमच्या बालवाणीच्या मंचावर येऊन आणि एक लहान मुलगी तुम्हाला प्रश्न विचारते, मग कसं वाटलं तुम्हाला? मला इतकं भारी वाटलं ना, मी म्हणतो मगाशीच नाही म्हणलं, मला इतकं भारी वाटलं म्हणलं यार, मी तुझं पॉडकास्ट पाहिलं होतं, आधी भेटलेलो होतो मी, मला तेव्हाच कळालं होतं की पोरगी भविष्यात सेलिब्रिटी होणार आहे. तिच्याकडे त्यावेळेस नंबर लागणार, नंबर म्हणजे ऍक्टर बिक्टर म्हणणार आहे, अरे अभिषेक तेवढं ते
रेणुकाला सांग की इंटरव्ह्यू घ्यायला. अशी वेळ आपल्यावर भविष्यात येऊ नये म्हणून आता बोलली तर जाऊ मी. तर मला एक कळतंय की हा युट्यूब चॅनल मोठा होणार आहे. तू सुद्धा तुझा कॉन्फिडन्स पाहून मला असं वाटतं की तू एक चांगली सूत्रसंचालक, चांगली मुलाखतकार, कारण हे सुद्धा एक सेपरेट करिअर आहे मोठं. एक युट्यूब चॅनल मोठं म्हण किंवा मग लोकांशी संवाद, तर हे तुझ्याकडून भविष्यात होणार आहे. उलट माझं नशीब आहे की मला पहिला चान्स मिळाला. तर हे चॅनल मोठं होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सर आता रॅपिड राऊंड आपण चालू करूया. जिथं मी तुम्हाला पटपट प्रश्न मला एक सांग, तू जे एवढे प्रश्न लक्षात कसे, तू खाली बघा ना तुला पाठ करून आले काय? नाही हो सर, तुमचा खूप अभ्यास केला मी. सुरुवात करूया का? हा, कारण सगळे मी तुला सांगतो भारी कशामुळे, मी बऱ्याचशा पॉडकास्टला गेले, तो घेणार नाही का 3 तास खाली बघतोय, तू एकदाही खाली बघितलं नाही, मग भारी वाटलंय. मग तुम्ही तयार आहात का आता? म्हणजे पटपट प्रश्न विचारणार, तुम्ही पटपट उत्तर द्यायचे. बघू तुझं एवढं नाही आपलं, तुला मॅच करता आलं तर मी सगळं लगेच समजेल. तुमचा आवडता खेळ? क्रिकेट. आणि तुमचं लहानपणीचं स्वप्न? लय पैसे मिळावं तर गोव्याला फिरायला. तुम्ही कधी म्हणजे स्क्वेअरचा शेप असतो तो रुमाल आईने लावून तुम्हाला शाळेला पाठवलं? तेल लावून, मी अजून तेल लावतो, तेल लावायचं. आणि तुम्ही लहान मुलांनी लावायच्या एक सवय? सगळ्यात महत्वाची सवय आहे की आपण दिसन ते वाचलं पाहिजे. लहान मुलांनी टाळायची एक सवय? लय खोटं बोलायचं नाही आवडलं. आणि तुम्ही बालवाणीला एका शब्दात काय म्हणाल? चंपक चालवण्याचा काळ गेला. त्या काळात लहान मुलांना सांगायला काहीतरी होतं. आज चंपक सारखं, चांदोबासारखं मॅगझिनने आमच्या आयुष्यावर प्रभाव पाडलेला आहे. आता ती पुस्तकं प्रिंटिंग कॉस वगैरे मध्ये बसत नाही. तर बालचित्रवाणी अशाच प्रकारचं एक ह्या वयाच्या मुलांसाठी साधन राहावं की जे लोकांना भविष्यासाठी खत जे लागतं तर त्या बीजांना खताचं काम करत आणि नवीन संस्कारात नवीन लोकांचे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवत. ह्या गोष्टीची फार गरज आहे आणि तुम्ही हे करताय ते फारच, म्हणजे सगळ्या टीमचं फारच कौतुक आहे. एका शब्दात स्वतःचं वर्णन? एका शब्दात स्वतःचं वर्णन की पात्रता नसताना सुद्धा इथपर्यंत आलो. तुम्ही तुमच्या जन्मापासून ते आतापर्यंत जेवढं तुमच्या आयुष्यात काही अडचणी आल्या वगैरे, मग त्याला तुम्ही एका शब्दात काय म्हणाल? की भाई अडचणी आल्या ओके, पण सगळं मिळायला लागले आणि मेहनत केल्यावर सगळं मिळते. त्यामुळे अडचण किंवा दुःख एकच आहे, वडिलांना वडील नाही येतात, बाकी दुसरं काय. दादाच्या शाळेला एक काय संदेश आहे? किंवा आम्हाला आमचं सुधारणा आयुष्यात कसं करायचं, तुम्ही लोकांचं करायला लागला. तुम्ही इतर आम्हाला त्या वयात, म्हणजे अभिजित ह्या सगळ्या टीमच्या वयाचा जेव्हा मी होतो तेव्हा फार बोगस स्वप्न घेऊन मी माझं तारुण्य वया घातला असणार होता. ते फार योग्य ट्रॅकवर आहे, मला यांच्यासोबत जोडायचं. जर तुम्ही 15 वर्षाचे असतात तर काय स्वप्न पाहिलं? सांगितलं तुला गोव्याला फिरायला जायचं. लय स्वप्नच लय बोगस आयुष्य गेला, स्वप्न डिफाईन करण्यात आहे. धन्यवाद सर. पण आता मी सांगतो तुम्हाला की आता तो काळ नाही, आता 15 वर्ष आपल्याला एक मोठं स्वप्न बघता येतं आणि ते बघितलं पाहिजे. धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्या कार्यक्रम तुमचा वेळ काढून आला आणि तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. म्हणजे आमचे जे प्रॉब्लेम्स होते त्याचे पण तुम्ही सोल्युशन काढलं. पण आज मला तू मला लय कॉम्प्लेक्स आलाय. तू इतक्या वयात तुला इतकं पुढचं कळत, आम्हाला काहीच कळत नव्हतं. तू आता किती पुढे जाशील. तर इतक्या कमी वयात तुम्ही इथपर्यंत आलाय, ऐकलंय. तर आमच्या शाळेत बी असे कार्यक्रम व्हायचे, आम्ही खाली पाठीमाग बसून समोरच्याचं माप काढायचो. अर्ध आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. आणि कोण काय चांगलं सांगते ते कधी कानात पडलंच नाही. तर तुम्ही एवढं सगळं उत्साहाने ऐकताय, उत्साहाने विचारताय, तर 100% तुम्ही मला खूप मोठं यश मिळणार हे मला आजच दिसलं. नक्की सर, तुमच्याकडून आज आम्हाला खूप काही शिकायला भेटलं, मग त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. अरे थँक्यू. आणि मित्रांनो, पुढच्या पॉडकास्ट मध्ये परत भेटूया. एक नवीन पाहुणा, एक नवीन प्रश्न. तोपर्यंत पाहत राहा बालवाणी.